तर मित्रांनो, आज आलो होतो आम्ही 18 भुजावाली 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेले आई वणीगडावर, आणि इथं 7 शिखरांमध्ये असलेल्या वणीगडावरून निघायची तर आमची इच्छाच होत जय शिवराय मित्रांनो, मी आहे ऋषी ब्लॉगर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आई जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. आज तो बोलावा आला होता आणि आम्ही जात होतो वणीगडाकडे. लगेच 120 स्पीडनं डिझायची टाकी फुल करून घेतली और निकलते अपने मंजिल की तरफ. फायनली 3 वाजता पोहोचलो होतो आम्ही मंदिराच्या पायथ्याशी. बोला 18 भुजावाले माता की जय. मित्रांनो, लाईक आणि फॉलो नाही केलं तरी चालेल, पण आईच्या नावाची एक कमेंट तर होऊनच जाऊ दे. आईचे गाणे आम्ही एवढे भयानक वाजत होतो ना, म्हटलं आता आहे ना डायरेक्ट घाटात नाचूनच घेऊ. पण इथं आपला कार्यकर्ता गाडीत कोणत्या गम मध्ये बसला होता काय माहिती, पण मग आपल्याकडे सुट्टी नॉट असते, त्याला ओढीत ताडीत आपण नाचर लावलं फुल एन्जॉय मध्ये. आणि सकाळचा अप्रतिम दृश्य म्हणजे इथला जणू स्वर्गच आहे. आणि या स्वर्गात सकाळचा अनुभव घेण्यासाठी आम्ही आलो होतो. हे आमचं भाग्यच. आणि आमचं भाग्य म्हणजे आम्ही काही वार ठरवून आलो नव्हतो, पण आज मंगळवारच निघला. नारळ आणि थोडं पूजाचं सामान घेऊन निघालो होतो आम्ही गडाच्या दिशेने. बरं झालं भाऊ, इथं नारळ फोडायचे मशनी नाही तर आपल्या कार्यकर्त्यांनी एकामेकाच्या डोक्यातच नारळ फोडले असते. लगेच आलो होतो गडाच्या पायथ्याशी. आणि गडावर जाण्यासाठी ना तुम्हाला 2 मार्ग, एक रोपवेनी आणि एक पायऱ्यानी. आता इथं पायऱ्या आहे 450 पेक्षा जास्त. तर चला आता निघू आपण गडावरती. इथलं नैसर्गिक सौंदर्य बघून आम्ही इथं थोडं रमलो होतो, म्हणून इथं थोडी विश्रांती घेतली आणि निघालो होतो वरती. आणि इथं जाता जाता तुम्हाला प्रभू श्रीरामांचं पण दर्शन होतं. थोडं पुढे गेल्या श्रीकृष्णाचं पण दर्शन आपल्याला होतं. फायनली आलो होतो आईच्या गाभाऱ्यात आणि आईचं दर्शन घेऊन येणं एकदम मन प्रसन्न झालं. आणि आईचं नाव सप्तशृंगी काय तुम्हाला माहिती आहे का? सप्त म्हणजे 7 आणि शृंग म्हणजे शिखरे, ज्याचा अर्थ होतो की 7 शिखरांची माता. आमचं नशीब पण एवढं चांगलं होतं की आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशी गर्दीच नव्हती. बोला अंबे मात की जय. आपल्या आईला 18 हात आहे आणि प्रत्येक हातात शस्त्र आहे महिषासूरचा वध करण्यासाठी. आणि आपली आई महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठापैकी एक येते आणि भारतात 51 शक्तिपीठापैकी एक येते. म्हणलाय आपले कार्यकर्ते यंदा एकटे आले, पुढच्या वर्षी जोडीने येऊ दे. दर्शन वगैरे खूप अप्रतिम झाले आणि निघालो होतो आम्ही आता खाली. आणि कधी आयुष्यात हारल्यासारखं वाटलं की मी इथं येत असतोय. आईच्या नावातच एक नवीन ऊर्जा आणि नवीन संकल्प आहे. आणि विशेष म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज पण सुरत दौऱ्या पहिले इथं दर्शन करून गेलेले आहे. चला तर मित्रांनो, भेटू आपण परत एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.